नमस्कार, मी अश्विनी आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत माझं दुपारचं रुटीन शेअर करणार आहे आणि त्यासोबतच मी देवघरासाठी काही छान आणि नवीन अशा वस्तू घेतलेल्या आहेत. तर त्यासुद्धा मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर ऊन जरा जास्त आहे, त्यामुळे आपण बऱ्यापैकी थंडगार वस्तू ज्या आहेत तर त्या खातो किंवा पितोसुद्धा. तर बऱ्यापैकी आपण थंड पेयच उन्हाळ्यामध्ये जास्त घेतो. लस्सी असेल, शरबत असेल किंवा रसना वगैरे असेल, ते सगळं काही आपण बनवतो. तर मी सुद्धा सकाळी एकदा रसना छान असं एका जगमध्ये भरून ठेवते आणि दिवसभर मग मुलांना येता जाता काहीतरी खायचं असतं किंवा प्यायचं असतं, तर त्यावेळेस मी त्यांना एखाद्या भाजी पोळीसोबत किंवा मग चिवडा वगैरे खात असतील तर त्यासोबत रसना किंवा मग आणखी लस्सी वगैरे असेल तर ते प्यायसाठी देते. आणि बाहेरून आणल्यापेक्षा घरी बनवलेलं कधीही चांगलं. पण मग सकाळच्या वेळेला स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर रसना बनवून ठेवते आणि त्यानंतर मुलांना दुपारच्या वेळेला मग ते प्यायला देते किंवा शरबत वगैरेसुद्धा सकाळीच बनवते, जेणेकरून मग दुपारी छान असा निवांत वेळ आपल्याला स्वतःसाठी मिळतो. तर सकाळची कामं माझी आवडलेली होती. थंड पेय मी मुलांसाठी बनवून फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं आणि त्यानंतर मग थोडा वेळ होता, तर जवळचं थोडंफार आवरायचं होतं, ते मी आवरून घेतलं. कारण देवघराच्या आजूबाजूलासुद्धा बरीचशी स्वच्छता करायची असते, बरीचशी धूळ वगैरे देवघराच्या आजूबाजूला जमते, तर ते सुद्धा मी स्वच्छ करून घेतलं. आणि त्यासोबतच हे दही मी जमवलेलं होतं, तर 2-3 दिवसाचं दही होतं. त्यामुळे मग म्हटलं एवढं दह्यांचं तरी काय करायचं, म्हणून मग त्याचं मी श्रीखंड करायला घेतलं. तर हे मी सकाळीच छानपैकी या सुती कापडामध्ये बांधून बाजूला ठेवून दिलं होतं. कारण जेव्हा आपण बांधून ठेवतो तर त्याला जवळपास छान असा घट्टसर होण्यासाठी एक 5 ते 6 तास तरी लागतात. त्यामुळे मग मी असं या सुती कापडामध्ये बांधून ठेवलं होतं. आणि सकाळी जरी आपण असं बांधून ठेवलं की दुपारपर्यंत ते व्यवस्थित घट्ट होऊन जातं, किंवा रात्री जरी ठेवलं तरी सकाळपर्यंतसुद्धा ते छान असं होतं. आता रात्री ठेवण्याचा हा एक छान असा फायदा आहे की ते जास्त आंबट होत नाही आणि चवीलासुद्धा खूप छान असं टेस्टी होतं. आणि सकाळी जरी आपण ठेवत असू तर सकाळी अगदी 6-6:30च्या दरम्यान किंवा अगदी त्या आधीसुद्धा आपण उठत असू तर 5-5:30ला जरी बांधून ठेवलं तर मग 12-1 वाजेपर्यंत त्याच्यामधलं सगळं पाणी निघून जातं आणि घट्ट असा गोळा दह्याचा जमावून होऊन जातो. तर हे दही जे आहे ते मी सकाळीच या कापडामध्ये बांधून ठेवलं होतं आणि जवळपास 12-1 वाजेपर्यंत हे सगळं छान असं घट्टसर दही जे आहे ते जमा झालेलं होतं. तर कापडामध्ये बांधलेलं दही मग मी असं पातेल्यामध्ये काढून ठेवलं आणि जेवढं कापडाला लागलेलं होतं ते सगळं काढलं, कारण भरपूर असं दही जे आहे तर ते कपड्याला लागलेलं असतं आणि ते टाकून द्यायला योग्य वाटत नाही. त्यामुळे मग जेवढं जमेल तेवढं चमच्याने मी ते दही काढून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडे काजू किशमिश जे आहे तर ते मी टाकून घेतले. तर याच्यामध्ये आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट्स जे आहे तर ते घालू शकतो. बऱ्याच वेळा केसरसुद्धा घातलं जातं, केसरची टेस्ट येण्यासाठी. आणि त्यासोबत मँगो फ्लेवरचंसुद्धा खूप छान होतं, आपण आम्रखंड म्हणतो. तर हा कलबत्ता बघा खूप छान आणि जुना असा आहे. हा भरपूर वर्षापासून माझ्याकडे आहे. जवळपास माझं लग्न जेव्हा झालेलं तर तेव्हापासून मी हा आणला होता. तर याचा आकार खूप छान असा मटक्यासारखा आहे. तर हा मला माझ्या आजोबांनी दिला होता आणि त्यांची आठवण म्हणून मग मी हा कायम माझ्यासोबत ठेवत असते आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसतो. तर गॅस ओट्यावरतीच मी इथे रॅकमध्ये त्याला ठेवते. खूप छान आहे, सुंदर आहे आणि अगदी नाजूक आहे. एवढा नाजूक आहे तेवढाच तो जडसुद्धा आहे. तर त्यामुळे मी त्याला रोज गॅस ओट्यावरती असा समोर ठेवते. कपड्यावरचं दही बघा सगळं पातेल्यामध्ये मी काढून घेतलं. आता हे दही जे आहे ते आपण एखाद्या छान असं खोल पातेल्यामध्ये म्हणा किंवा मग एखाद्या डब्यामध्ये म्हणा काढून घेऊ शकतो. पण मी इथे छोटंच भांडं घेतलं होतं आणि नंतर मग मी ते छान असं फेटून घेतलं. तर मोठ्या भांड्यामध्ये यासाठी घ्यायचं कारण मग ते छानपैकी फेटलं जातं आणि एकजीव होतं. साखर जी आपण त्याच्यामध्ये घालतो तर साखर आणि दही जे आहे ते व्यवस्थित फेटलं जातं. तर या दह्यात मी साखर घातली आणि थोडे ड्रायफ्रूट्स घातले. त्यासोबतच बारीक केलेलं जायफळसुद्धा मी याच्यामध्ये थोडं घातलं आणि जवळपास अर्धा-पाऊण तास मी याला फेटून घेतलं. आणि अर्ध्या-पाऊण तास फेटून घेतल्यानंतर असं मऊसूद आणि मस्त हे
श्रीखंड जे आहे तर ते आपलं तयार झालं. तर बघू शकता की मस्त असं घट्ट श्रीखंड जे आहे ते आपलं तयार झालेलं होतं. तर श्रीखंड मग तयार करून घेतलं आणि त्यानंतर मग पातेल्यात मी ते ठेवणार नव्हते, कारण पातेल्यात जर ठेवलं असतं तर मग फ्रीजमध्ये आपण ते ठेवणार असतो आणि मग फ्रीजमध्ये बऱ्याचशा भाज्या असतात किंवा ठेचा वगैरेसुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवते, तर मग त्याचा वास या श्रीखंडाला लागला असता. म्हणून मग मी असं एक वेगळ्या बाऊलमध्ये ते काढून घेतलं. आणि खरं सांगू का, मला असं छान असे सिरॅमिकचे किंवा मातीचे चिनीचे भांडे असतात तर ते वापरायला आणि त्याच्यामध्ये काहीतरी पदार्थ बनवून खायला किंवा सगळ्यांना खाऊ घालायला खूप छान वाटतं. त्यामुळे मग मी आवडीने आणि हौशेने असे सगळे सिरॅमिकचे भांडे असतील किंवा मातीचे असतील तर त्याच्यामध्ये सगळे पदार्थ जे आहे तर ते काढून घेत असते. भलेही त्या भांड्यांची मला गरज नसली तरी देखील ती भांडी जी आहे तर मी ते रोज वापरात घेते आणि रोज त्याचा छानपैकी वापर करते. तर ही जी सिरॅमिकची भांडी असतील किंवा मातीची असतील तर ती मला खूप आवडतात आणि वेगवेगळ्या आकारामध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ही भांडी असतात, त्यामुळे ते दिसायलासुद्धा खूप छान दिसतात. तर असा मग मी याचा वापर करते. तर बघू शकता किती घट्ट असं हे आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे. एवढंच घट्ट श्रीखंड असेल ना तर ते खायलासुद्धा खूप छान लागतं. आणि अगदी आपल्याला खूप जास्त घट्ट श्रीखंड तयार करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ते खूप जास्त वेळ ठेवावं लागतं, जेणेकरून मग दह्यातलं जे सगळं पाणी आहे तर ते खाली निघून जातं आणि घट्ट असं दही जे आहे तर ते जमा होतं. त्यामुळे मग जास्तीत जास्त वेळ आपण ते कापडामध्ये बांधून ठेवायचं, जेणेकरून घट्ट श्रीखंड आपलं तयार होतं. तर श्रीखंड तर माझं तयार झालेलं होतं. त्यानंतर मग मी ते फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवलं, कारण संध्याकाळी मग ते खायचं होतं. तर मग संध्याकाळपर्यंत थोडं थंड व्हावं म्हणून मग मी ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि झाकण त्याच्यावरती ठेवलं, जेणेकरून बाकीच्या भाज्यांचा किंवा ठेचा वगैरे त्याच्यामध्ये ठेवते तर त्याचा वास त्याला लागणार नाही. तर ते झाकून ठेवलं आणि त्यानंतर मग संध्याकाळची चहाची वेळ झाली होती तर चहा ठेवायला मी घेतला. तर चहा वगैरे ठेवायला घेतला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पूड, साखर, अद्रक आणि चहाचा जो मसाला आहे तो घातला, चहा घातला आणि छान असा चहा जो आहे तो उकळत होता. आता चहा उकळेपर्यंत घर वगैरे मी झाडून घेतलं आणि झाडांनासुद्धा पाणी घालायचं होतं. तर टब भरून घेतला, सगळी टोपली जी आहे ती भरून घेतली, कारण झाडांना पाणी घालायचं म्हटलं की उन्हाळ्याचं खूप पाणी झाडांना द्यावं लागतं, कारण ऊन जास्त आहे. त्यामुळे अगदी सकाळ संध्याकाळ सगळ्या झाडांना पाणी द्यावंच लागतं. तर मग सगळी टोपली वगैरे जी आहे आणि जे बकेटी आहे तर त्या भरून घेतल्या आणि त्यानंतर थोडीफार भांडी होती घासायला, तीसुद्धा घासून घेतली. आता जास्त वेळ भांडी पडून राहिली की मग ती उन्हाळ्याची कडकसुद्धा पडतात आणि लवकर निघत नाही. त्यामुळे मग मी ते लवकर घासून घेतली आणि जेवढी भांडी होतील तेवढी घासून मग ती उन्हामध्ये बाहेर ठेवून दिली, जेणेकरून मग थोडा भांडी जी आहे तर ती बाहेर उन्हामध्ये वाळायला ठेवते, जेणेकरून मग भांडी लवकर वाळून जातात. कारण सध्या ऊन खूप जास्त आहे, त्यामुळे भांडी लवकर वाळायला मदत होते आणि मग ते आपण रॅकमध्ये सुद्धा लावून घेऊ शकतो. तर भांडी वगैरे घासून घेतली आणि तोपर्यंत मस्त असा चहा माझा उकळलेला होता. आणि असा उकळलेला चहा बघून तर आपल्याला असं वाटतं तो कधी एकदा आपण घेतो आणि कधी नाही. तर माझंसुद्धा तसंच होतं, म्हणून मग मी चहा उकळला होता तर लगेच तो गाळून घेतला आणि बराच वेळ झाला चहा उकळत होता, त्यामुळे तो बराच असा घट्टसुद्धा झाला होता. तर चहा गाळून घेतला आणि मस्तपैकी गॅलरीमध्ये बसून मी थोडा वेळ चहा घेतला. तर आता गॅलरीमध्ये सध्या ऊन जे आहे ते थोडं कमी झालेलं असतं, त्यामुळे मग संध्याकाळच्या वेळेला मी तिथे बसून चहा घेते. तर खरं तर चहा बनवणे इतकी संध्याकाळसुद्धा झालेली नव्हती, जवळपास 5-5:30 झालेले होते, पण तरी देखील मी चहा बनवला, कारण गॅस ओट्यावरती काही काम केलं की मग चहा पिण्याचंसुद्धा लवकर मन होतं. त्यामुळे मग मी चहा वगैरे बनवून घेतला आणि बाहेर बसायचं म्हटलं तर इकडून किचनकडे जी गॅलरी आहे तिथे खूप जास्त ऊन असतं, त्यामुळे तिथे काही बसता येत नाही. म्हणून मग पलीकडच्या गॅलरीमध्ये नेट वगैरे लावलेलं आहे, त्यामुळे तिथे आरामात थोडा वेळ बसता येतं. तर तिथे मग मी बसते आणि तिथे बसूनच चहा वगैरे घेते. तर बघा चहा वगैरे घेऊन झाला होता. त्यानंतर गॅस ओटा सगळा क्लीन केला, कारण थोडं जरी काही बनवलं की मग गॅस ओटा लगेच खराब होतो, तर मग तो स्वच्छ करून आधी मी घेते, कारण दुसरा एखादा पदार्थ बनवायचं म्हटलं की मग आपल्याला कंटाळा येत नाही. तर गॅस ओटा स्वच्छ पुसून घेतला आणि त्यानंतर अशीच छोटी छोटी कामं जी होती तर ती करून घेतली. जसं की तेल संपलेलं होतं, तर तेलाची बॉटल मी सकाळीच घासून ठेवली होती आणि सकाळी घासून ठेवली की मग संध्याकाळपर्यंत ती छान वाळून जाते. तर आता सगळं माझं आवरून होईपर्यंत बॉटल वाळलेली होती. म्हटलं आता वेळ आहे
तर चहा थोडा थंड होईपर्यंत मग मी बॉटलमध्ये तेल काढून घेतलं. तर ही बॉटल स्टीलची आहे आणि खूप छान आहे. आधी मी जी आपली कॅन असते तर ती वापरायचे. तर आत्तासुद्धा मी ती कॅन वापरते, पण त्याच्यामध्ये मग बिस्किट वगैरे किंवा मग काही चिवडा वगैरे असेल तर तो मी त्याच्यामध्ये टाकते. आणि या बॉटलमध्ये मी तेल वगैरे जे आहे तर ते भरत असते. तर खूप छान बॉटल आहे, स्टीलची आहे, त्यामुळे रोजच्या वापरामध्ये आपण हिला घेऊ शकतो. तर खूप छान बॉटल आहे आणि ही मला इतकी आवडली की एकच बॉटल मी आधी घेतली होती, पण मग एक वापरल्यानंतर आणखी 1-1.5 महिन्यानंतर मी परत एक बॉटल ही मागवली आणि दुसरीसुद्धा तितकीच छान निघाली. तर दोन्हीही बॉटल मग मी वापरते. एक रोजच्या वापरासाठी असते आणि एक उपवासासाठी म्हणजे शेंगदाण्याचं तेल टाकण्यासाठी मी वापरते. तर छान अशा ह्या बॉटल आहेत. आता बॉटलमध्ये तेल वगैरे भरून झालं, त्यानंतर बॉटल बाजूला मी ठेवून दिली आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं देवासाठी जे सामान मी घेतलेलं होतं तर ते आता मी तुम्हाला दाखवते. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण किचनसाठी, घरासाठी जसं नवीन काही वस्तू घेतो किंवा काही सामान घेतो, तर त्या आपल्या खूप जवळच्या असतात. म्हणजे अगदी मनापासून आपण त्या वस्तू घेतो. त्या वस्तू आपल्याला आवडतात म्हणूनच आपण त्या घेतो. तर त्याचप्रमाणे देवांच्या वस्तूंसाठी सुद्धा तसंच असतं. देवांच्या वस्तू म्हणजे देवांसाठी आपल्याला काहीतरी आवडतं. आपल्याला असं वाटतं की हे आपल्या देवघरासाठी खूप छान आहे किंवा हे आपल्या देवघरात खूप छान दिसेल, म्हणून आपण त्या वस्तू, त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या घेतो. तर सुद्धा प्रत्येक महिन्याला देवांसाठी किंवा देवघरासाठी नवीन काहीतरी घेत असते, जेणेकरून देवघर खूप छान दिसतं आणि देवघरामध्ये सुवास जो आहे तो अगदी छान असा दरवळतो. तर त्यासाठीच मी काही वस्तू घेतलेल्या होत्या. तर ही अगरबत्ती आहे. तर ही अगरबत्ती नेहमीची आहे, म्हणजे तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दिसली असेल. तर हीच अगरबत्ती मी नेहमी वापरते. आता ही लोटस थिक आहे. याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे म्हणजे जसं लॅव्हेंडर असेल किंवा लोबान असेल किंवा वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आपल्याला याच्यामध्ये अगरबत्ती ज्या आहे तर त्या मिळतात. तर मी तरी हीच घेते कारण ही मला खूप आवडते. आणि सोबतच धूप जो आहे तर तो घेतला. तर धूप मी ओला घेतला, कारण कोरडा घेतला ना की तो लगेच जळून जातो आणि ओला घेतला की तो थोडा जास्त वेळ जळतो. म्हणजे काय होतं, मग पूजेमध्ये बसताना आपल्याला मध्ये मध्ये उठण्याची गरज पडत नाही. अगदी खूप जास्त वेळ आपल्याला हा धूप जो आहे तर तो तेवत राहतो. त्यामुळे मग हे ओलेच धूप मी घेतले. तर याच्यामध्ये आता यावेळेस मी इसेन्स घेतले. तर याच्यामध्ये मी गुगुळचा एक धूप जो आहे तर ओला तो घेतला आणि त्यासोबतच एक लोबानचा घेतला. तर लोबान माझ्याकडे म्हणजे राड जी आहे तर ती आहे, पण म्हटलं आता यावेळेस आपण धूपसुद्धा घेऊन बघू. तर त्यामुळे मग मी धूप जो आहे तो लोबान आणि गुगुळचा जो आहे तर तो घेतला आणि त्यानंतर अष्टगंध घेतलं. तर अष्टगंधसुद्धा माझ्याकडचं संपलेलं होतं. तर प्रत्येक महिन्याला मी काय करते, ओलं अष्टगंध जे आहे तर ते म्हणजे ओलं अष्टगंध जर पिवळं घेतलं तर मग कोरडं अष्टगंध ऑरेंज कलरचं घेते, किंवा मग अष्टगंध जर पिवळ्या कलरचं असेल तर मग ओलं अष्टगंध ऑरेंज कलरचं घेते. तर असं म्हणजे 1-2 महिन्यामधून जे आहे तर ते वेगवेगळे अष्टगंध मी वापरून बघत असते. तर छान असतं हे ऑरेंज कलरमध्ये मी अष्टगंध घेतलं. तर याच्यामध्ये त्यांच्याकडे पिवळा कलरसुद्धा असतो. तर हे सगळे जे देवघरासाठी ज्या वस्तू आहे तर ह्या अगदी खूप छान आहे आणि याचा सुवास तर खूप भारी येतो. त्यामुळे मी प्रत्येक महिन्याला याच दुकानातून ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या घेते. तर हे अत्तर स्नान आहे. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे जसं की लॅव्हेंडर असेल, लोटस असेल, परत ब्रूट मस्ट असेल किंवा चाफा असेल, गुलाब असेल, तर ह्या वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आपल्याला हे अत्तर स्नान जे आहे तर ते मिळून जातात. तर मला केशरचं आणि ब्रूट मस्ट जे आहे ते खूप आवडतं, त्यामुळे मी ह्या 2 फ्लेवर जे आहे तर ते प्रत्येक महिन्याला घेते. तर यावेळेस मग आम्ही वेगळं म्हणून थोडे वेगळे 2 फ्लेवर घेतले. तर या महिन्यामध्ये हे वापरून बघूया असं म्हटलं आणि हे जर छान असतील तर मग परतसुद्धा घेता येतात. त्यामुळे मग 2 वेगळे अत्तर स्नान जे आहे तर हे मी घेतले. तर आता हे जे अत्तर स्नान आहे तर हे आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अगदी 1 ते 2 थेंब आपण टाकले ना की खूप छान सुवास येतो. त्यामुळे मग हे 2च मी घेतले, कारण भरपूर दिवस हे अत्तर स्नान जे आहे तर ते जातात. जवळपास 1 ते 1.5 महिना हे अत्तर स्नान आपण रोज जरी वापरले तरी देखील काही हरकत नाही. भरपूर दिवस आपल्याला हे जात असतात. त्यामुळे हे अत्तर स्नान मी घेतले. तर ही अशी छोटीशी माझी देवघरासाठी खरेदी होती, जे की मला तुमच्यासोबत शेअर करायची होती.
तर हे सगळं सामान मग मी घेतलं आणि देवघरामध्ये ते व्यवस्थित लावून ठेवलं. कारण कुठलंही सामान घेतलं की आपल्याला ते कधी एकदाचं आपण देवघरामध्ये लावतो किंवा किचनचं सामान असेल तर ते किचनमध्ये कधी लावतो अशी आपल्याला उत्सुकता असते आणि ती मलासुद्धा असते. तर त्यामुळे मग प्रत्येक वस्तू देवघरासाठी असेल किंवा घरासाठी असेल किंवा किचनसाठी एखादी नवीन वस्तू घेतली की ती कधी एकदा वापरते असं मला होतं. तर त्यामुळे मग सगळ्या वस्तू मी छान अशा देवघरामध्ये ठेवून दिल्या आणि त्यानंतर मग संध्याकाळ झालेली होती. जवळपास 5:30 पावणे 6 झाले होते. तर सगळ्या झाडांना मग पाणी द्यायचं होतं. आता ऊन थोडं म्हणजे जास्त वेळ असतं, जवळपास 5:30 पावणे 6पर्यंत थोडं ऊन वाटतं. तर त्यामुळे सगळ्या झाडांना काही आपण पाणी देऊ शकत नाही, कारण एवढ्या उन्हामध्ये पाणी द्यायचं म्हटलं की झाडंसुद्धा खराब होतात. तर त्यामुळे दिवसभर कडकडीत उन्हात असलेल्या या झाडांना थोडाफार थंडावासुद्धा हवा असतो. त्यामुळे मग अगदी एक 10-15 मिनटाचा ब्रेक घेऊन आपण नंतर 5:30 पावणे 6ला जरी झाडांना पाणी दिलं तरी देखील झाडं खूप छान राहतात आणि खराबसुद्धा होत नाही. पण जर असं लगेच उन्हामध्ये असलेल्या झाडांना जर लगेच पाणी घातलं तर मग झाडंसुद्धा खराब होतात आणि जळण्याची सुद्धा भीती असते. त्यामुळे मग कळकळत्या उन्हात तरी आपण झाडांना कधीच पाणी देऊ नये. त्या व्यतिरिक्त आपण त्याला थोडंफार थंडावा येऊ द्यायचा किंवा मग अगदी सावली आल्यानंतर झाडांना पाणी घालायचं. तर आज भरपूर सावली आलेली होती आणि मला थोडा उशीरच झाला होता सगळ्या झाडांना पाणी घालायला. तर मग पाणी घालून घेतलं आणि झाडांची वाढसुद्धा बऱ्या प्रमाणात झाली होती. त्यामुळे 1-2 झाडं मला बांधून ठेवायचे होते. तर मग आधीचे जे झाडं वाढलेले होते ना, तर त्याच्या मी तार वगैरे काढून घेतले आणि ते दुसऱ्या झाडाला बांधून घेतले. म्हणजे त्याची वाढ तर चांगली झालेली होती. मग दुसऱ्या झाडांची वाढ आणखीन चांगली व्हावी यासाठी मग तेच तार काढून मी दुसऱ्या झाडाला बांधले. तर याला आपण दोरीसुद्धा बांधू शकतो. पण दोरी बांधल्यानंतर काय होतं, ती लगेच खाली निसटून येते आणि त्यामुळे मग ती तशीच राहत नाही आणि झाडंसुद्धा मग गळून पडतात. म्हणून मग मी तारच सगळ्या झाडांना गुंडाळून घेते, जेणेकरून तो टाईट राहतो आणि सगळे झाडं मग व्यवस्थित उभे राहतात. तर त्यामुळे मग दोरा न बांधता मी अशी छोटे छोटे जे तार आहे अंडी, तर ते मी सगळ्या झाडांना बांधून घेत असते, जे अगदीच मोठे झालेले असतात. तर आता हे कुंदाचं झाड आहे, तर हे भरपूर मोठं झालेलं आहे. जेव्हा मी याला आणलं होतं ना, तर हे अगदी आपल्या हाता एवढं होतं, अगदी छोटंसं होतं. त्यामुळे आता जी आहे तर ती खूप मस्त अशी झालेली आहे आणि आणखीनसुद्धा याला आजूबाजूने बरीच अशी वेगवेगळ्या ब्रांचेस ज्या आहेत तर त्या आलेल्या आहे आणि खालच्या बाजूलासुद्धा नवीन रोपं याच्याच मुळापासून बहुतेक खालून तर वरच्या दिशेने यायला लागलेली आहे. तर तीसुद्धा मग मी बाजूला छान अशी बांधून घेतली, जेणेकरून मग एकाच झाडाचं दुसरं रोप तयार झाल्यानंतर मग ते आणखीन दुसऱ्या कुंडीमध्ये लावलं की त्याचीसुद्धा वाढ मोकळी होईल आणि छान अशी होईल. तर त्यासाठी मग मी ते रोप थोडं वेगळंच ठेवते आणि मग थोडं त्याची वाढ झाली ना की मग ते रोप काढून दुसऱ्या एका कुंडीमध्ये ते लावून घेणार आहे. तर बाकीच्या ज्या छोट्या छोट्या ब्रांच होत्या तर त्या या ताराला मी बांधून घेतल्या आणि त्यानंतर सगळ्या झाडांना पाणी घालून घेतलं. त्यानंतर बाजूलाच ब्रह्मकमळ आहे, त्यानंतर खाऊच्या पानांचा वेल आहे, त्यांनासुद्धा पाणी घालून घेतलं आणि त्यानंतर गुलाबाचं एक झाड आहे. तर आता हे गुलाब मी नुकतंच आणलं होतं, पण त्याला काही कळच येईना आणि झाडसुद्धा बऱ्यापैकी 2 ते 3 वेळा वाळलं होतं. पण त्याला जसं पाणी घालत गेले तसं ते हिरवंगारसुद्धा होतं, पण कळ्या काही त्याला येत नाही. तर त्याला कळ्या का येत नसतील हे तुम्हाला जर माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर सुरुवातीला जेव्हा मी ते आणलं तर त्यावेळेस त्याला 1 ते 2 फुलं आलेली होती, पण आता त्याला जवळपास 5 ते 6 महिने झाले, त्याला एकही फूल येत नाही आणि वाढ मात्र त्याची जी आहे तर ती चांगल्या प्रमाणे होते. तर जरी त्याला फुलं येत नसतील तरी मी ते तसंच ठेवलेलं आहे, कारण कधीतरी मला असं वाटतं की त्याला कधीतरी फुलं येतीलच. त्यामुळे मग ते झाडं काही मला काढून टाकावंसं नाही वाटत. त्यामुळे मग मी ते तसंच ठेवलेलं आहे आणि त्याला रोज पाणी घालते. कधीतरी त्याला फुलं येतील या आशेने. तर सगळ्या झाडांना मग इथे पाणी घालून घेतलं आणि जो वेल आहे खाऊचा आपला, तर तो बऱ्यापैकी त्याची पानं जी आहे तर ती गळून पडतात, तर तीसुद्धा मी वेगळी केली आणि त्यानंतर परत एकदा सगळा जो वेल आहे तो व्यवस्थित गुंडाळून घेतला आणि त्याच्याच बाजूला जास्वंदाचं एक झाड आहे आणि त्यासोबत गवती चहासुद्धा आहे, तर त्यांनासुद्धा पाणी घालून घेतलं. आता गवती चहा जो आहे ना, तर त्याला भरपूर पाणी लागतं. अगदी बाकीच्या झाडांना मी 1-2 मग्गे जरी पाणी घातलं तर याला त्याच्या डबल पाणी घालावं लागतं, कारण थोडं जरी पाणी याला कमी झालं तर मग रात्रीतून किंवा सकाळीसुद्धा हे लगेच वाळून जातात आणि सगळी पानं
खाली गळून जातात, त्यामुळे मग याला भरपूर पाणी घालावं लागतं. तर याला थोडं डबलच पाणी मी घालते. तर सगळ्या झाडांना बघा आता पाणी घालून झालं आणि त्यानंतर मस्त अशी हिरवीगार ही सगळी झाडं जी आहे तर ती दिसत होती. तर उन्हाळ्यात अशी हिरवीगार झाडं बघायला किती छान वाटतात ना. तर मलासुद्धा आवडतात, त्यामुळे मग थोडीफार तर याची काळजी घ्यावीच लागते त्यासाठी. त्यामुळे मग अशी रोज काळजी घेतली की सगळी झाड जे आहे तर ते छान अशी हिरवीगार राहतात. तर बघा आता सगळ्या झाडांना पाणी घालून घेतलं आणि हा एक वेगळा रोप इथे आलेला आहे गोंदाच्या झाडाचा. तर तो सुद्धा आता मी एका वेगळ्या कुंडीमध्ये काढून घेईल, जेणेकरून मग आणखीन त्याची वाढ जी आहे ती चांगल्या प्रकारे होईल. तर असे हे सगळे माझे छोटे छोटे रोपं आहे आणि याच्यामध्ये मला आणखीन 1-2 फुलांचे जे रोपं आहे ते आणायचे आहेत. पण म्हटलं आता थोडा पावसाळा लागल्यानंतरच आणते, कारण उन्हाळ्याचं आणल्यानंतर मग उन्हाळ्यात आपण बाहेरगावीसुद्धा जातो आणि कुठे जायचं म्हटलं की मग झाडांची काळजी तर आलीच. मग एवढ्या सगळ्या झाडांना पाणी कसं द्यायचं, त्यामुळे मग सध्या तर मी बाकीची झाडं जी आहे ती आणायची राहूच दिली. कारण आता फुलांची जी झाडं आहे, जी रोपं आहे ती बऱ्यापैकी माझ्याकडे कमी झालेली आहेत. तर ती तर मला घ्यायची आहे. तर पावसाळ्यात मी 1-2 तरी फुलांची झाडं जी आहे तर ती घेणारच आहे. कारण अशी हिरवीगार झाडं तर आपल्या गार्डनमध्ये किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला असावी असं प्रत्येकाला वाटतं. पण फुलांची आणि छान छान अशा वेगवेगळ्या झाडांची जर रोपे असतील किंवा आणखीन नवीन असे वेल असतील तर ते बघायला सगळ्यांना खूप आवडतात आणि त्यांची काळजीसुद्धा आपण तितकीच मन लावून घेतो, त्यामुळे त्यांची वाढसुद्धा तेवढीच छान होते. तर मलासुद्धा अशी वेगवेगळ्या फुलांची झाडं असतील किंवा वेल असतील तर ते दारामध्ये लावायला खूप छान वाटतात. त्यामुळे मग मी ते नेहमी घेत असते आणि सगळेच झाडं काही आपल्याला एकदाच घ्यायला जमत नाही, त्यामुळे आपण ते कधीतरी म्हणजे एकेका महिन्यामध्ये किंवा झाड जर अगदीच खराब झालेलं असेल तर मग आपण दुसरं एखादं झाड घेतो. तर मलासुद्धा ही सगळी हिरवीगार जी झाडं आहे किंवा वेगवेगळ्या फुलांची झाडं आहे ती खूप आवडतात. त्यामुळे तर मी हे घेत असते आणि त्यांची काळजीसुद्धा तेवढीच घेते. चला तर मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. परत भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईकसुद्धा करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. परत भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.